आता आपण आलोय आज भिवघाटला. इन्नर केसिंग पॉइंट आहे. 300 ते 360 मुजतय अशी पार्टीची तक्रार आहे. त्याच्यासाठी आपण आलोय. म्हणजे तसं कालच आलोय. काल जरा मी कामात असल्यामुळे व्हिडिओ टाकता आला नाही मला. ह्या गॅलेवनच्या पाईप आहेत. 4 पाईप आहेत 80 फूट. ह्या पाईपा आपण खाली टाकणार आहे. म्हणजे गॅलेवनच्या पाईप गंजून ही 10 इंची पाईप आहे. 10 इंची म्हणजे ही वर टाकायला लागते केसिंग म्हणजे मुजू नये म्हणून. आपण रेग्युलर बोरला 7 इंच टाकतो. ही 10 इंची आहे. हे अशा पद्धतीनं पाईपा तिकडं गॅलवनच्या आहेत. त्या गॅलवनच्या पाईपा आता ड्रिलिंग झालेलं आहे. 360 फुटापर्यंत पूर्ण ड्रिलिंग झालेलं आहे. हे असं लाल पडदा लागतोय त्याच्यामुळं तो मुजतोय पडदा. त्यातच पाणी आहे. त्यासाठी आपल्याला तिथं गेलं म्हणजे पाईप टाकावी लागते. मग त्या पडद्यात बरोबर जो मुजतोय पडदा त्याच्यात पाईप टाकायची. खर्च जास्त आहे पण 100% सक्सेस आहे. तुमची मोटर खाली जाणार आणि कंटिन्यू चालणार. तर भिव घाटावरती म्हणजे 50 पॉईंट जर मारलं तर त्यातलं 30 पॉईंट इनर केसिंग करावंच लागतात. बाकीच बऱ्यापैकी चांगलं राहतं. ज्याला जास्त पाणी आहे त्याला हे प्रॉब्लेम राहतोयच. त्याला पाणी नाही त्याला तर मग काय म्हणजे काय विषयच येत नाही. ही वरची 10 मोठी पाईप आहे 10 इंची. त्याची केसिंग आहे. केसिंग 10 इंची आहे. आपल्या रेग्युलर बोरला जास्ती ती 7 इंची राहते. हे अण्णा आहे. अण्णा तर तुम्हाला माहितीच असेल. पहिल्यांदा 12 इंचीनं ड्रिलिंग केलं जातं. जोपर्यंत तुमचं वरचं रान आहे ते मारून त्याच्यात ही 10 इंची केसिंग घालतो आणि नंतर त्याच्यानंतर 8 इंची मारावं लागतं. तुमचं जिथपर्यंत मुजतंय तिथपर्यंत 8 इंची मारून मग त्याच्यात ती गॅलवनची पाईप वेल्डिंग करून टाकावी लागते. अशा पद्धतीनं ही कस्टमरची जुनी पाईप आहे. म्हणजे रेग्युलर बोरची 7 इंची पाईप आहे. ही 10 फूट टाकली होती. 2-3 फूट जास्त टाकावी लागते. आपण ती 14 फूट टाकली. तो जो दिसतोय तो प्रल्हाद म्हणून आमचा कामगार आहे. सकाळचं सगळेजण उठलेत आणि कामाला लागलेत. बोरगाडीवरती टायमिंग हा विषय नसतो. अशा पाईप आहेत. 20-20 फुटाच्या पाईप आहेत. पाईप जॉईंट करायसाठी ह्या कॉलर आहेत. कॉलर कट करायला लागतात. म्हणजे लेथ मशीनवर नेऊन याला कट काढायला लागतो. त्यावेळी त्या ह्याच्यात अशा इझिली बसतात. कस्टमर आहेत त्यांचा बोर करायचा चालला आहे. हे 8 इंची ड्रिल आहे. हे बीट काढलेलं आहे. हे 8 इंच आहे. 8 इंची 6.5 इंची 9 इंची. हा 12 इंची हॅमर आहे. वरची पाईप बसवाय म्हणजे 10 इंची पाईप बसवायसाठी हा लागतो. आणि हे जे लोखंडी पाईप आहे ती धरायसाठी हे लागतं. हे आता पाईप अशी ठेवलेली आहे. ह्याला होल करणार म्हणजे फिल्टर करणार. ही वेल्डिंग मशीन आहे. वायर आणि हे सगळं वेल्डिंग मशीन सर्व काय आहे ते हे पाईप आहेत. आणि तिकडं आचार्य जेवण बनवते. म्हणजे गाडी चालू कुठे बी असेल
तर आचार्याचं काम चालूच राहतं. जेवण बनवायचं, कारण जेवण चहा कुणाला काय पाहिजे ज्याच्या हिशोबानं त्याचं सगळ्यांना बनवून द्यायचं. हे तिथं आचार्याचं सगळं बनवायचं चालूच आहे. हा आचार्य हे डिक्की मटेरियल सगळं असं आहे. तर पाईपा इथे एक घेतले ते आता फिल्टर करणार, म्हणजे त्यातून पाणी खाली जावं. आणि आता हे रॉड परत एकदा टाकायचं चाललेत की जेणेकरून एकदा फ्लेसिंग म्हणजे पूर्ण होल स्वच्छ करायचा आणि नंतर पाईप टाकायची, असं आहे. हा सगळं काम एकदम म्हणजे परफेक्ट, नो डाऊट. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं केल्या जातात. हे बघा परिसर सगळं म्हणजे डोंगरावरच असल्या का काय, सगळं शाळूच आहे सगळ्यांचा. पार्टीचं सोना चांदीचं दुकान आहे. भिवघाट, खानापूर, विटा ह्या साईडला सगळे गोल्ड मॅन जास्त आहेत. म्हणजे दुकानच आहेत, दुकानं सगळ्यांची. बोर मारायचा असल्यास ह्या नंबरवर फोन करा. तुम्हाला नंबर समोर दिसतोय. आणि काय बोर संबंधात काय तक्रारी, काय डाऊट असेल तरी कमेंट मध्ये विचारलं तरी चालेल. गाडी बघा कशी दिसते. गाडीवरती पण नंबर लिहिलेले आहेत. कुणाला बोर मारायचा असल्यास त्यांनी संपर्क करा. आता रॉड टाकायचं चालले, तिकडे पाईपा पडलेत. टोटल आता काम चालू आहे. काल रात्री 12 वाजेपर्यंत केलेलं आहे आणि आता तिथून पुढं रेस्ट घेतली कामगारांनी आणि आता तिथून पुढं काम चालू आहे. रेस्ट पण महत्वाची आहे. म्हणजे कामगार झोपून उठल्यानंतर फ्रेश असतो, काम फास्ट मध्ये करतो. कुणालाही कसलाही बोर संदर्भात प्रश्न असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारा. त्यांच्या प्रश्नाचं मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उत्तर देईन. दोन दिवस झालं, 2-3 दिवस म्हणजे मला वाटतं आठवडाच होऊन गेला असेल. गाडीवर ऑपरेटर सिंगल होता, त्याच्यामुळं दुसरी गाडी पण मला चालवावी लागायची. त्यामुळं व्हिडिओ पडले नाहीत आपले. गरीब आदमी का है, गरीब आदमी का है. मोबाईल चेंज करेंगे, मोबाईल चेंज करेंगे. यो जाओ चालू करो आता. नहीं ऐसे नहीं, जल्दी जाओ. क्या करंट बैठता है वे? अरे रुको रुको बोल रहा है. टच हो जाएगा, देखो उधर वो. हाँ ये साइड डाल. करे चालो. रेस रखो.
गाडीच्या रेसवर त्याचा करंट ऍडजस्ट केला जातो. त्याच्यावर ही मोटर फिरती, हायड्रोलिक मोटर आर्मेचरला फिरवते, मग करंट तयार होतो. कॉलर वेल्डिंग करायचं चालू आहे आता. कंपनी रोबोट अशा प्रकारे केलं जातं काम. कपलर वेल्डिंग करून वर खाली जाड करून मध्ये जॉईंट मारून कैसा है वेल्डर कैसा है हमारा? अशा पद्धतीनं कपलिंग पूर्णपणे व्यवस्थित वेल्डिंग झालेलं आहे. हो जाएगा. त्या बाजूला सुद्धा आता सॉकेट लावायचं. लाइन में है क्या? लाइन में है ना? हाँ, लाइन देख के निकाल दो, लगाओ. बाजूला आपण कपलिंग वेल्डिंग करायचं चालू आहे. पाईपला आता फुल मारायचं चालू आहे. जेणेकरून पाणी खाली उतरावं, बोरमध्ये यावं, पडदं बंद होऊ नये म्हणून होल मारला. अशा पद्धतीने एक पाईप तर होल मारून झाले, तर दुसरी पाईप होल मारायची चालू आहे. पूर्ण होल मारून झालं की मग पाईपा सोडणार डायरेक्ट. अशा पद्धतीने होल मारते अण्णा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. तुम्हाला
पाईपवर संदर्भात काही तक्रार असेल तरी बी मला कमेंट करा. अशा पद्धतीनं हा येणार की पाणी बरं येणार की. पाईपांना होल मारून झालेला आहे. कपलिंग वगैरे पूर्णपणे वेल्डिंग करून झालेला आहे. 3 पाईपा टाकायचे. हा इस पे 10 फीट रखा ना वो बहुत हो गया. हाँ कोई टेंशन नहीं. ये ऊपर डालने का ना. असा डीलर आहे. फक्त गाठली त्यानं. चालू केलेली आहे. आता एकदा प्लेसिंग करणार आणि नंतर रॉड सोडणार. प्लेसिंग म्हणजे बोर स्वच्छ धुणार. पाणी बघा होलला किती आहे. जास्त असल्यामुळं इनर केसिंग करायला लालच आहे खूप. पूर्ण लाल कावजा पडताय. त्याच्यामुळं त्याला केसिंग टाकावी लागते. लाल मध्ये पूर्ण पाणी फार एकदम रक्त कसं असतं तशा टाईप. अशा पद्धतीनं पाईप बसवून अशी टाईट करून कपलिंगच्या माध्यमातून सुवर घेतली जाते. वेल्डिंग वायर लेके आ छोटू जा. वेल्डिंग वायर वेल्डिंग रॉड वो लेके आ इधर.
थोड़ा घुमाओ रोटे से हाँ बस हाँ कपलिंग उधर ये हो रहा है यार ओटा जो घुमाओ ना गाड़ी रोड घुमाओ ना थोड़ा हाँ हो गया अभी आगे पीछे होता है वो ऐसा होता है क्या चल डालो ते वर डोम आहे त्याचं त्याला थटलं तर काय उपयोग आहे त्याच्यात राहतच नाही ना पाईप त्याच्या खाली जाणार आहे ते ए वो किधर है ये ग्रिप हाँ ये ग्रिप पर लगाओ चल लगा लगा ग्रिप पर लगा उल्टा करके इधे कर पार हा आराम से त्याला काय ती नुसतं बुरळायचं आहे खाली पाणी जास्त असले ड्रिलिंग होत नाही हो
आता राव 2-2.5 इंच पाणी आहे, फुल पाणी आहे. त्याचं काय तुम्ही हेच सांगू शकत ना, असं पाणी आहे. पाणी जवळ आहे तेवढं चालणारच, त्याचा काही विषय नाही. थोड़ा मट्टी निकल के निकलना नहीं तो थोड़ा ठोक ठोक उसको सब बोल रहा है चल लगा उसके ऊपर. ओके वाह झाड काढताय झाड त्यांच्या शेतले ती. टॉर्च से लगा हथौड़ी उधर दे रहा खोल थोडा. आता दुसरी पाईप आली आहे, दुसरी पाईप त्या साह्यानं करणार आपण. इधर इधर लग तुम तो फ्री दिख रहा है त्या पद्धतीनं लेवल काढली जाते पाईपची आणि पाईप असा वेल्डिंग केलं जातं एकमेकाला. आलू आलू कौन सा है गट्टी गट्टी कैसा दिख रहा है जोरदार बात करने का उसको सुनाई देता है ना उतना ही. सुनता है क्या वो मेरा आवाज है, समझना चाहिए ना. गरीब छोटा आदमी का आवाज है, हाँ? छोटा आदमी का आवाज है.